पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज म्हणजे बेसिकली गर्भाशयाला होणारा आजार, इन्फेक्शन. तर आता हे इन्फेक्शन सेक्शुअली ट्रान्समिटेड असू शकतं. साधारण आता हे बघा, हे गर्भाशय आहे. सो पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज म्हणजे इन्फेक्शन ऑफ द सर्विक्स. सर्विक्स म्हणजे माउथ ऑफ द युट्रस. इन्फेक्शन ऑफ द युट्रस, इन्फेक्शन ऑफ द फेलोपियन ट्यूब. फेलोपियन ट्यूब म्हणजे गर्भनलिका. आणि इन्फेक्शन ऑफ द ओव्हरी. सो बेसिकली द युट्रस म्हणजे गर्भाशय हे योनी मार्गाला इथे कनेक्टेड असतं. सो एनिथिंग विच कम्स फ्रॉम द वजायना, जर योनी मार्गातनं एखादा इन्फेक्शन जेव्हा आतमध्ये येतं आणि ते गर्भाशयाच्या कुठल्याही पार्टला जेव्हा इन्फेक्ट करतं, त्यावेळेस आपण त्या कंडिशनला पेल्विक इन्फ्लमेटरी डिझीज असं म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की स्त्रियांना पोटात दुखणे हा कॉमन सिमटम्स असतं. म्हणजे ओटीपोटामध्ये दुखणे, पाळीमध्ये दुखणे, वजायनामध्ये एखादा स्त्राव येणे, ज्याला आपण म्हणतो अंगावरनं पांढरं जाणं, त्याला म्हणजे फाऊल स्मेल म्हणजे दुर्गंध येते. बेसिकली कुठला पार्ट इन्फेक्टेड आहे आणि कशामुळे इन्फेक्टेड आहे, कुठल्या ऑर्गॅनिझम प्रमाणे त्याप्रमाणे सिमटम येतात. कधी कधी हे इन्फेक्शन इतकं सिव्हिअर असतं की पेशंटला फीवर सुद्धा येऊ शकतो. जर सतत ओटीपोटामध्ये दुखत असेल, लघवी करताना दुखत असेल, पाळीमध्ये जर खूप दुखत असेल, अंगावरनं पांढरा डिस्चार्ज जात असेल, खाज येत असेल, कंड येत असेल, तर अशा वेळेस पेशंटने नक्कीच डॉक्टरला दाखवावं. कारण काय होतं की हे प्रायमरी सिमटम म्हणून आपल्याला वाटू शकतं, पण हा आजार आतमध्ये जर पूर्णपणे पसरला तर तो एक भयावह रूप घेऊ शकतो. त्याच्यामुळे जो अगदी संक्रमण जर लवकर झालं असेल आणि ट्रीटमेंट लवकर मिळाली तर डेफिनेटली त्याच्यावर आपल्याला मात करता येतं. त्यामुळे जर कुठल्याही स्त्रीला अचानकपणे ओटीपोटात दुखत असेल तर हे इग्नोर करता कामा नये. डॉक्टरकडे जाऊन चेक करणं जरुरीचे आहे की गर्भाशय व्यवस्थित आहे की नाही, गर्भाशयाचं मुख ज्याला आपण सर्विक्स म्हणतो त्याच्यावर कुठे जखम आहे का, योनी मार्गामध्ये कुठे इन्फेक्शन झालेलं आहे का, किंवा गर्भाशयाच्या फेलोपियन ट्यूब इकडे कुठे इन्फेक्शन झालंय का, हे आपल्याला बघणं जरुरीचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरकडे किंवा स्त्रीरोग तज्ञांकडे पेशंटने जायला हवं. बरं, याच्यामध्ये काय होतं जेव्हा बायका डॉक्टरांकडे येतात तर त्या असं म्हणतात की खालून तपास करू नका, आम्हाला काय असेल तर सोनोग्राफी द्या, तर सोनोग्राफी करायला. सो इन्फेक्शन कुठल्या शरीराचं गर्भाशयाचं असेल, जेव्हा पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज असेल, तेव्हा तो प्रायमरी जेव्हा अगदी लवकर याच्यातला असतो तो सोनोग्राफीवर तो येत नाही. त्यामुळे गर्भाशयाचं तोंड आणि वजायना हा ऍक्च्युअल बघावं लागतं. एक स्पेशल इन्स्ट्रुमेंटने आम्ही वजायना बघतो आणि मग इन्फेक्शन त्या आजार त्या वजायनामध्ये किंवा योनी मार्गात झालेला आहे की नाही हे ऍक्च्युअली नेकेड आईने म्हणजे ऍक्च्युअल बघण्यात तेव्हाच आपल्याला डायग्नोज होऊ शकतं. त्यामुळे पर स्पेक्युलम एक्झामिनेशन जे आम्ही इथे क्लिनिकमध्ये करतो तर ते फार अत्यंत इम्पॉर्टंट आहे टू डायग्नोज द पेल्विक इन्फ्लमेटरी डिझीज. युजली सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसिजेस जे असतात तेव्हा संबंध ठेवतो, त्यामुळे तेव्हा बाहेरून संबंधाच्या वेळेस काही इन्फेक्शन शरीरामध्ये येतं आणि दॅट इज द मेन रिझन फॉर सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसिजेस. बेसिकली कुठल्या गर्भाशयाच्या कुठल्या पार्टला ते इन्फेक्ट झालेलं आहे ते अगोदर डायग्नोज करणं जरुरीचं आहे. किती सिव्हिअर आहे ते डायग्नोज करणं जरुरीचं आहे. त्याच्यामध्ये काही रक्ताच्या चाचण्या आपण करतो, सोनोग्राफी करतो आणि मग आपल्याला कळू शकतं की किती सिव्हिअरिटी म्हणजे किती आजार हा बळावलेला आहे. कधी कधी हा एवढा बळावलेला असतो की ओव्हरीमध्ये ऍब्सेस, पस हे पण असतं. मग त्याप्रमाणे की काय कारण, किती गर्भाशयामध्ये तो आजार पसरलाय त्याप्रमाणे ट्रीटमेंट असते. युजली मेडिकली ट्रीटमेंट असते, अँटीबायोटिक आपण देतो, अँटी फंगल ट्रीटमेंट देतो आणि कधी कधी गर्भाशयाच्या बाजूला जर त्या गाठी तयार झालेल्या असतील, ज्याला आपण एप्सेस म्हणतो किंवा सिस्ट म्हणतो, अशा वेळी लॅप्रोस्कोपिकली किंवा रोबोटिक असिस्टेड सर्जरी करून आपण त्या काढू शकतो. सो बेसिकली पेशंटला किती आजार आहे त्यावर त्याची ट्रीटमेंट बेस्ड आहे. कॉम्प्लिकेशन म्हणजे आता बेसिकली काय होतं की
गर्भाशयाला हे इन्फेक्शन इथून होतं, त्यामुळे हा पार्ट खराब होऊ शकतो. गर्भनलिका खराब होऊ शकतात. मेनली गर्भनलिका जर बंद झाल्या तर प्रेग्नन्सी राहायला पेशंटला प्रॉब्लेम होऊ शकतो. ओव्हरीमध्ये जर इन्फेक्शन झालं तर ओव्हरीमध्ये अंडी तयार व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो बेसिकली गर्भाशयाचं जे काम आहे, प्रेग्नन्सी तयार करणं आणि मेन्सेस, या गोष्टी अफेक्ट होऊ शकतात. हा जर आजार लवकरात आपण बरा नाही केला तर. बेसिकली हा येणारा मेन आजार, म्हणजे इन्फेक्शन येतं ते सेक्शुअल ट्रान्समिटेड, म्हणजे फिजिकल संबंध आल्यानंतर याचे ऑर्गॅनिझम वजायनामध्ये येतं आणि तिथून ते सर्व्हिक्स आणि गर्भाशयापर्यंत जातात. तर बेसिकली बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह कॉन्डोम म्हणजे बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह, याने जे ऑर्गॅनिझम, बेसिकली कॉन्डम हा प्रेग्नन्सी न होण्यासाठी असलेला एक उपाय आहे, पण सगळ्यात त्याचा फायदा किंवा त्याचा उपयोग हा टू प्रिव्हेंट सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीज त्याच्यासाठी आहे. म्हणजे कुठलंही पार्टनर कडनं कुठलाही ऑर्गॅनिझम हे योनी मार्गात यायला त्याला अटकाव करतो. सो मेन इज दॅट इफ यू वॉन्ट टू प्रिव्हेंट अ पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, सो कॉन्डम इज द किंवा बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह इज द मेन त्याच्यावरचं प्रिव्हेन्शन आहे. बरंच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर अवॉइड करणं, इन्फेक्शन सिव्हिअर होत असेल तर, लघवीचं इन्फेक्शन होत असेल तर ते ट्रीट करणं, डायबेटीस जर तुम्हाला असेल तर डायबेटीस कंट्रोलमध्ये करणं, या वेळेस बाकीच्या गोष्टी आहेत त्याने सुद्धा सिव्हिअरिटी ऑफ द पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज हा कंट्रोलमध्ये येते. बेसिकली तेच मी म्हटलं ना, वजायना मधनं येणारं इन्फेक्शन आहे बेसिकली. सो वजायनाच्या कॉन्टॅक्टमध्ये काही येतं तिथून ते इन्फेक्शन येऊ शकतं. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. नावडेज टिश्यू पेपर, आपले पेपर नॅपकिन हे वापरले जातात, पॅन्टी लायनर वापरले जातात, तर त्यातूनही इन्फेक्शन येऊ शकतं. सो आपल्याकडे आता याच्यासाठी मेन्स्ट्रुअल कप आहेत, दॅट यू हॅव टू व्हेरी क्लीन प्रॉपरली, कीप गुड हायजीन, आणि मग तुम्ही वापरू शकता. सो वजायनाच्या कॉन्टॅक्टमध्ये जे पण येतं तर ते आपलं, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल ॲट दॅट टाइम की काय आपण वापरत आहोत. अंडरगारमेंट्स कॉटनचे वापरले पाहिजेत, व्यवस्थित धुतले पाहिजेत. बाहेर फार वेळ वाळत घातले किंवा तिथून इन्फेक्शन आपल्या वजायनामध्ये येऊ शकतं, तर त्याची आपण काळजी घेणं जरुरीचं आहे.